नीलकंठ धामीतून आम्ही निघालो आणि सकाळपासून बघताय तर हा तिसरा नाश्ता. तर मैया आपली खूप काळजी घेते. नर्मदे हर. बाबाजी नाश्ता उघडत आहेत. नर्मदे हर. होऊ शकता हे मा नर्मदा परिक्रमा आश्रम आहे. खूप सुंदर अशी सेवा इथे होते. एक ज्योतिबेन म्हणून महिला हा आश्रम चालवत आहेत. खूप सुंदर असा आश्रम आपण बघू शकता. सुंदर असं गाव. सोमसमध्ये आलोय. इथे सुद्धा उत्तर तटावरती खूप छान असे हे मयाच्या किनाऱ्यावर हे गाव आहे. आपण बघू शकता इथं जवळच एक 1000 फीट के अंदर मैया आहे. हां, इथं बघू शकतो आपण. इथं जवळच मागे मैया आहे आणि मैयाच्या किनाऱ्याचा हा रस्ता आहे. हे गाव सोमस आपण बघू शकता. सकाळीच आम्ही भरूचवरून निघालो आहे. एक आतापर्यंत 30 किलोमीटर चालून आलो आहे. दुपारचे 2 वाजता आहेत. खूप सुंदर असतं हे आमचा आजचा दिवस. आपण बघू शकता आभाळ होतं. खूप गरमी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण बघत आहात आज आम्ही नीलकंठधाम भरूच येथून आलो आहे. तर दुपारचे 2:45 वाजता हे शेत. अशा प्रकारे हा रस्ता आणि चाललो आहे तुम्ही नर्मदे हर. अशा प्रकारे मैयाच्या काठावर आम्ही चालतो आहे. थोड्याशा अंतरावरूनच मैया वाहते. आम्ही भरूच जिल्ह्यामध्ये चालतो आहे. सकाळी निघालो आहे. 6 वाजेला निघालो होतो. तर आतापर्यंत 30 किलोमीटर झालं आहे. किलोमीटर चालून घेते. कोणतंही विघ्न न येता. आपण बघू शकता रस्ता. अशी घनदाट शेती आणि झाडी आहे आणि मी चालतोय किनाऱ्यावरती. आपण बघू शकता. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आलो आहे ह्या समोरच्या रस्त्यावरून आणि आता आपला भरूच जिल्हा संपला आहे. आपण आलो आहे वडोदरा जिल्ह्यामध्ये. बघू शकता रामदूत अन्नक्षेत्र. समोर छोटासा आश्रम आहे आणि आपल्याला समोर असं जायचं आहे आता. तर इकडून आला आहे हा रस्ता. इकडून आपलं सरळ जायचं आहे. तर हा आपला परिक्रमा मार्ग आहे समोरील. तर परिक्रमावासी इथेसुद्धा चहा नाश्ता आणि मुक्कामाची सुविधा असते. वडोदरा जिल्ह्यामध्ये आम्ही हायवेला चालतो आहे. बघू शकता आमचे बाबाजी मागं चालत आहेत आणि हे जे आंब्याचा बाग जो की गुजरातचा जो आंबा आहे केसर आंबा. तर अशा बागा आहे. गुजरातचा जो केसर आंबा आपल्या परिसरात येतो आहे आंध्र आणि गुजरात. तर गुजरातमध्ये अशा आता बागा लागत आहेत. वडोदरा जिल्हा आहे आणि आम्ही वडोदरा जिल्ह्यामध्ये असं रोडला सकाळी नीलकंठ आश्रम भरूच येथून निघालो होतो. आज 38 किलोमीटर चालून 4:45लाच आम्ही रंग अवधूत महाराज नारेश्वर रंग अवधूत महाराज या आश्रमावर पोहोचलो आहे. खूप मोठा असा आश्रम आपण बघताय. तिथे मागे जर गेलं आहे तर खूप असं दूरवरती पसरलेला हा आश्रम आहे. इथे पण जर बघितलं दूरवरती आहे आणि खूप मोठा असा आश्रम. तर आपण बघू शकता आमचा आज विश्राम. आणि इकडं हा आश्रमाचा खूप मोठा आणखी परिसर आहे. आपण बघत आहात मंदिराचा हा परिसर खूप मोठा. आपण बघत आहात आत्ताच आरती झाली आहे. नारेश्वर महादेव मंदिर आत्ताच आरती केली आहे. ओम नमः शिवाय. खूप सुंदर असा हा आश्रम आहे. खूप मोठी ही जागा आहे आणि इथे गेट आहे. त्या गेटमधून आम्ही आतमध्ये आलो होतो.
तर आपण हा बाहेरील परिसर बघू शकता. खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि हा एक रोड आणि हे श्री गुरुदेव. आता हा नारेश्वर आश्रम, नारेश्वर महादेव मंदिर.